चड्डीत पाणी आईच्या गावात एवढ्या लांब समुद्र आहे बाय. चड्डीत पाणी गेलं काय भाई. चेष्ट आहे काय ए मामा काय भाई आईच्या गावात काय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. तर नवीन ब्लॉग नाही आहे, नवीन दिवस पण नाही आहे, व्हिडिओ नवीन आहे नुसता. तर आता असलं भयंकर ऊन आहे का नाही बाहेर, भयंकर म्हणजे भयंकर. AC मध्येच भारी वाटतंय. सनसेट आहे 6:45चा. तर आता आम्ही काय प्लॅन आहे माहिती आहे आमचा. आता आम्ही जाणार आहे उन्हात डायरेक्ट समुद्राकडे. त्याच्या आधी छकुलीला प्यायचा चाय जर पाजला नाही तर ते गळा कापते डायरेक्ट माझा. चिरळ होती व चिर. तर आता आम्ही चाललोय मस्तपैकी चहा मारायला. समोरच आहे. म्हणजे ते बोलले की तुम्हाला इथं पण मिळाला असा चाय, पण आम्ही म्हणलं नाही, आम्ही तिथं जाऊनच पिणार, कारण आम्हाला व्ह्यूचा एन्जॉय घ्यायचा आहे, एन्जॉय मारायचा आहे. चला लेट्स गो. पहिले सगळ्यात आधी आपण फॅन बिन AC बीसी बंद करू. तर आणवानी चाललेलो आहे आम्ही समुद्राकडं, चहाकडं. इथं चहा प्यायचा आहे वर. तर तिथं आमची रूम आहे, इथं चहा प्यायचा आहे आणि इथून आम्ही खाली चाललो समुद्राकडं. वेज मेन्यू होता है क्या डिनर में? वेज मेन्यू होता है क्या? चहा पिली का नाही, चहा पिल्या पिल्या मॅडमचा मूड नीट होऊन जातो भाई. एक नंबर आहे का नाही. मग तिकडं काही असू दे, कसंही असू दे, चहा पाहिजे. मग मॅडम खुश. आता चहा घेणार आहे. सनसेट व्हायला लागला आहे ह्या झाडाच्या मागे. मग आपण जाणार आहे सनसेट बघायला. चहा पिऊन झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहे सनसेट बघायसाठी. तर खूप भारी आहे हे बघायला. मागं एवढंच अंतर आहे आणि डायरेक्ट समुद्र आहे समोर. आणि सनसेट होईल आता. मला वाटलेलं की झाला, तरी भरपूर लोक आहेत पाहिजे इकडं. आणि तिथं जायला लागलो जिथं मी विचार केलेला. म्हणजे की खूप विचार करायचो पैशाचा आधी, आता करणं झालं कारण छकोली सोबत आहे बाई. तर छकोलीचं असं म्हणणं आहे की जे करायचं आहे ते करायचं आहे, विचार करायचा नाही, असं ज्ञान मला दिलेलं आहे छकुलीने. तर म्हणलं ठीक आहे भाई, तुम जो बोलेंगा वो आपण करेंगा. तर असं काही रूम्स आहेत. डॉगेश भाई पळताना. चड्डीत पाणी आईच्या गावात एवढ्या लांब समुद्र आहे बाय. चड्डीत पाणी गेलं काय भाई. चेष्ट आहे काय ए मामा काय भाई आईच्या गावात काय. चिडीमध्ये पाणी गेलं भाऊ. संध्याकाळचं काय असं दिसतं. आणि तिथं मस्त बॉलिवूड गाणी, फोटोसाठी खूप सारं काय केलंय. आणि इथं पिक्चर लावलाय, गाणं लावलंय केसरिया. आणि इथं डेपो मारायचं आहे. तर आता आम्ही इथंच याच रिसॉर्टमध्ये
जेवायला आलोय कारण वातावरण खूप भारी आहे. बोट मला दिसते की वातावरण खूप चांगलं आहे इथलं. मागच आमची रूम आहे आणि इथे जेवायला बसलो. कॅन्डल लाईट डिनर करायला लागलो. छकुलाबाई खुश आहे. कॅन्डल लाईट डिनर, अशी रूम, समुद्राचा आवाज येतोय. थोडीशी बॉलिवूडची किरकिर माग आहे पण मध्ये मध्ये समुद्राचा आवाज चांगला येतो. दोस्तों जनगणना में आप जो भी जानकारी देते हैं वेज क्रिस्पी उसके आधार आणि पर सूप आपका ऑर्डर नाम केलंय. किसी भी त्याच्यानंतर सरकारी डिसाईड योजना करायचं आहे की की लिस्ट आम्ही में काय जोड़ा खाणार आहे. या हटाया जा सकता है. सोच समझकर जवाब दीजिए. अजून डिटेल ऑर्डर दे, किती वाजता दिलंय, रुकिए, काय केलंय, ये कुणाला बिल्कुल दिलंय. संपल्या बातम्या, आजच्या बातम्या आइए संपल्या. सब जानते हैं. गुड मॉर्निंग गाईज. आता वाजल्यात 7:15 आणि आम्ही चाललेलो आहे बीचवर राऊंड मारायला. तर भाई अंदर झाला, अंदर अंदर झालं. बसलं एसी मुळे बघा. मॅडम बसलं तिथं. जायचं आहे समुद्रावर. सकाळचं काही असं वातावरण आहे बघा, मस्त. पाऊस पडून गेलाय तुला काय माहिती. तर काल रात्री 4 वाजता पाऊस पडलेला. मी बोलले होते तर म्हणे एवढा त्याला आता एसी मुळे पण होतं भाई तसं. कसली त्यामुळे बाहेर थोडी पाणी एवढं आहे. आणि मला ते आत दिसलं. तू एवढा एसी वापरतोस का की अख्खा दुनिया भिजून जाईल, चिखल होईल. कसली किरकिर करते भाई. सो आता चाललो मस्तपैकी. काढून असलं भारी वाटतं. हां, काल दोघांचे पण झोप झाले नव्हते कारण 1 वाजता आम्ही झोपलेलो रात्री आणि 4 वाजता उठलेलो. त्यामुळं 9:30ला झोपलोय, आत्ता उठलोय. एकदम फ्रेश वाटतंय. आता आज आपण निघणार आहे पालोलीम बीचला, साऊथ गोव्याला. पण त्याच्या आधी अरंबोल बीचवर जरा मस्तपैकी फिरू सकाळ. नेहमी आम्ही फिरतो असं. जर कुठं समुद्राच्या ठिकाणी गेलो तर आम्ही फिरत असतो सकाळ सकाळ जाऊन. भारी वाटतं, मजा येते जरा. कोण नसतं बीचवर, चालायचं, टाईम मिळतो भरपूर सारा. पण आज थोडी लोक आहेत. कालच्यापेक्षा तर कमीच आहेत. फॉरेनर्स असतात मोस्टली सकाळी योगा वगैरे. रस्सी बघा बाई कशी चालली ती तिच्या गाव. बोट बीट समुद्रात बोट उतरवायला लागल्यात तिकडे पुढं. बोट वाढायला लागल्यात माग. आणि टॉगेश वाय पण ह्या पाण्यात वाय करंट मजबूत आहे. म्हणजे एवढ्या खतरनाक मोठमोठ्या वेव्स असतात ना. काल तर भयंकर वेव्स होतात, भयंकर. इथे एक बोट होती ती गेली वाटतं, आता ती वाढायला लागल्यात. हे जे सकाळचं जे बीचवरचे फिरणं असतं का नाही, ते करावं मला असं वाटतं. जर तुम्ही फॅमिली जात असाल, कपल जात असाल, मित्र जात असाल, तर बीचवर सकाळ फिरायला यायची मजाच वेगळी आहे. भरपूर चांगलं शांत वाटतं. नेहमी मला समुद्र बघून तर नेहमी शांतच वाटतं. मला समुद्र खूप आवडतो. आणि हिला डोंगरदार आहे. हां मग डोंगरात कधी गेलो तरी डोंगरात नाही गेलीस कधी? कधी गेलोय हिला नाही आवडत डोंगर. तुला काय आवडतं? ते आता ठरवून मी, जेव्हा आपण हिमाचलला किंवा काश्मीरला वगैरे जायचं. जर आता ठरवणार आहे ते हिमाचलला गेली, जर तिला डोंगर आवडलं तर ते डोंगर पर्सन, नाहीतर समुद्र पर्सन. मला जे पण सुंदर वाटेल मला ते आवडेल. म्हणून तिला मी आवडतो खूप. बीच किंवा डोंगर असं काही नाही. हां, ती भेदभाव नाही करत. जिथं मन प्रसन्न होईल माझ्यापाशी तिचं मन प्रसन्न होतं म्हणून मी आवडतो तिला. मला घर पण आवडतं. हां, घर आवडतं तिला. घर आवडतं तिला. घरात भांडी घासताना मी आवडतो तिला. आहे का नाही?
सूर्य आलाय पण ढगांच्या मागं असल्यामुळं काय दिसेना. काय म्हणतेस? ते लोक स्वतःसाठी करत असतील ना. नाही नाही, एवढे कोणाला येत नाही. विकायचा नसतो विषय. हे कशासाठी? हे यांना देतात ना ते. शॅक्सवाले त्यांचे हा शॅक्स, मग शॅक्सवाल्यांसाठी ताजे ताजे फ्रेश मासे आलेले आहेत. तर आराम बोलला या आणि गचागच खावा. आले मोठे मासे खाणारे. तुमच्या माशांसाठी एखाद्याचा जीव जायचा भाई. समुद्रात बोटी घेऊन जातात. बोलायचं आता राहू द्या. आता वाजलेत 8. आम्ही 9, 9:30 पर्यंत चेकआउट करणार आहे. कारण आमचं दुसरीकडं चेक इन 11 वाजता आहे. सो आता आवरूया. इथं चहा मिळतोय का बघूया आणि निघूया. छकुलीने भरले 2 बॅगा. छकुली हे एक नंबर काम करते भाई. एवढं तर आहे. माझं ऑलमोस्ट 99.9 काम छकुलीच करत असते. तर तुम्हाला शेवटचं एकदा हॉटेलच्या बाहेर खूप भारी वातावरण आहे दाखवतो. तर आम्ही आता इथनं निघतोय. वाजलेत 8:30. कारण जाता जाता बाहेरच नाश्ता करायचा आहे, चहा प्यायचा आहे. आणि भेटलंच तर मोस्टली गोवन ब्रेकफास्टच करेल, नाही तर कोकणी ब्रेकफास्ट करेल. गावन शोधायचा प्रयत्न करायचा आहे. मिळणार तर नाही. गावन तर खाईल. समय का पहिया चलता है, दिन ढलता है. मंडळी, तर हा ब्लॉग इथपर्यंत. ह्याच्यानंतरचा आरंबोल तो पालोलीम बीच मतलब नॉर्थ ते साऊथ गोवाचा वेगळा ब्लॉग राहील. इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर तुमचे खूप खूप उपकार आहेत. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. काळजी घ्या भावांनो, बहिणींनो, काकांनो, मामांनो, आजी आजोबांनो आणि बाकीचे राहिलेले नातेवाईकांनो.